मित्रहो, आज महाशिवरात्र, भगवान शंकराचा आजचा सगळ्यात मोठा दिवस आणि या मोठ्या दिवशी राज्यभरातल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज भक्तांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली आहे। एका बाजूला शिवभक्तीच्या रसात महाराष्ट्र डुंबलेला असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक संतापजनक घटना घडलेली आहे। पुण्यामध्ये एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि तोही स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये। काय आहे हे सगळं प्रकरण आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पुण्याच्या दिशेने दृष्टिक्षेप टाकत आपला तिसरा डोळा उघडण्याची गरज आहे ती नेमकी का आहे आणि पुण्यामध्ये जी काही कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत ते कोणत्याही मुख्यमंत्र्याला गेल्या 5 मुख्यमंत्र्यांना नियंत्रणात आणता आलेले नाहीयेत। काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तर आज आपल्यापैकी अनेकांनी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवजींचं दर्शन घेतलं असेल। संपूर्ण महाराष्ट्र आणि देश आज महाशिवरात्रीच्या भक्तिरसामध्ये डुंबलेला असताना पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरामध्ये जे काही कायदा सुव्यवस्था, स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्यावरचे अत्याचार आणि त्यांच्याबद्दलचे गुन्हे याने आता सध्या उच्छाद मांडलेला आहे। कालच अगदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्ती असलेल्या एका व्यक्तीला गजा मारणे या गुंडाने आणि त्याच्या काही लोकांनी मारहाण केली। आता हे प्रकरण ताजं असतानाच आज एक संतापजनक घटना समोर आलेली आहे। ही घटना काय आहे तर ही घटना आहे मंगळवारी पहाटे 5:30 ते 5:45च्या दरम्यान स्वारगेट मध्ये एका थांबलेल्या शिवनेरी बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालाय आणि हा दोनदा झालेला अतिप्रसंग आहे। हा केलाय कोणी तर हा केलेला आहे एका रेकॉर्डवरच्या आरोपीने। आता ही जी बस आहे ही सोलापूर आगारातली बस आहे, सोलापूरच्या सांगोला आगारातली बस आहे आणि या बसचा क्रमांक आहे MH06 आणि या MH06 BW 0319 अशी ही बस सांगोल्याहून पुण्याला आली होती। स्वारगेट एसटी स्थानकामध्ये ती उभी होती आणि या थांबलेल्या बसमध्ये या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालेला आहे। जर आपण पाहिलं तर देशभरातून आणि जगभरातून अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी पोहोचत असतात। तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षणक्रम ही मुलं पूर्ण करत असतात आणि यामध्ये जितकं प्रमाण मुलांचं आहे तितकंच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाण हे मुलींचं आहे। अगदी 10-15 वर्षापूर्वी सुरक्षित असलेलं पुणे हे गेल्या काही काळामध्ये बजबजपुरीने आणि वेगवेगळ्या देशातून आलेल्या नागरिकांमुळे किंवा या ठिकाणी आलेल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, IT सेक्टरसाठी आलेल्या मंडळींमुळे पुणे हे काहीसं गजबजलेलं आहे आणि या गजबजलेल्या पुण्यामध्ये स्वारगेट एसटी स्थानकामध्ये बस उभी आहे। त्या बसचा चालक वाहक तिथे नव्हता आणि ही बस तिथे उभी असताना या आरोपीने म्हणजे या दत्तात्रय गाडे याने या तरुणी बरोबर आधी संवाद सुरू केला। ही तुला कुठे जायचंय असं विचारलं। तिने सांगितलं की मला फलटणला जायचंय, फलटणला जाणारी बस इथे थांबत नाही, मी तुला बस दाखवायला घेऊन जातो असं सांगत तो तिला तिथे घेऊन गेला आणि त्या बसचे दिवे मालवलेले होते। या बसमध्ये अंधार आहे असं ज्या वेळेला त्या तरुणाला त्या मुलीने सांगितलं त्या वेळेला या आरोपीने त्या तरुणीला तू स्वतः आत जा आणि चौकशी कर किंवा माहिती करून घे असं सांगितल्यानंतर ती मुलगी आत गेली। त्यावेळेला बसचे दरवाजे बंद झाले आणि मागच्या दरवाजाने हा तरुण बसमध्ये शिरला। मित्रहो, इथे एक संतापजनक गोष्ट आहे ती म्हणजे गेल्या काही काळात राज्यातल्या एसटी आगारांचा प्रश्न, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि तिथल्या वर्दळीचा प्रश्न हा प्रचंड ऐरणीवर आलेला आहे। आता सध्या राज्याच्या परिवहन मंत्रीपदी प्रताप सरनाईक यांच्यासारखा अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष आमदार आहे। आपल्या मतदारसंघामध्ये आमूलाग्र बदल करणारा आणि नव्या दृष्टीनं नव्या गोष्टींकडे बघत नव्या गोष्टींचा शोध घेत आपलं राजकारण करणारा हा एक
ज्याला आपण दर्जेदार लोकप्रतिनिधी म्हणू शकतो अशा पद्धतीच्या नेत्याकडे या संपूर्ण परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे। राज्यातल्या एसटी स्थानकांमधली सुरक्षितता ही आता ऐरणीवर आलेली आहे। एका बाजूला एसटी स्थानकातली सुरक्षितता ऐरणीवर आलेली आहे, दुसऱ्या बाजूला पुण्यातली गुन्हेगारी ही प्रचंड बोकाळलेली आहे। जमिनी विकून आलेले पैसे आणि त्या पैशाचा माज करणारी काही तरुण मंडळी ही इथे गुन्हेगारीकडे मोठ्या प्रमाणात वळलेली आहेत। पैशातून गुन्हेगारी आणि गुन्हेगारीतून पुन्हा पैसा, बांधकाम व्यवसाय, त्याचप्रमाणे बांधकाम साहित्याचा व्यवसाय असं करणाऱ्या या सगळ्या मंडळींकडून मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात गुन्हेगारी फोफावलेली आहे आणि याच गुन्हेगारीचा परिपाक हा आपल्याला इथे बघायला मिळतोय। शिरूरमध्ये राहणारा हा आरोपी पोलिसांच्या ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुंड आहे। याच्या आधी त्याने मारहाण करणं, त्याचप्रमाणे दरोडा टाकणं, त्याचप्रमाणे हल्ला करणं अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे, जीवघेणा हल्ला करणं अशा स्वरूपाचे गंभीर 3 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असूनही तो या स्थानकामध्ये का आला होता किंवा या सगळ्याच म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातल्या एसटी स्थानकांमध्ये जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था नाच्या बरोबरीने आहे। इथे कोणीही कधीही जातंय, दुचाकी घेऊन जाणारी माणसं किंवा आपलं काम नसताना एसटी स्थानकामध्ये तासन तास जाऊन घुटमळणारी माणसं याच्याकडे कधीच कुठल्या सुरक्षा व्यवस्थेने प्रश्न विचारलेले नाहीत। आता हीच संपूर्ण सगळी परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते। आज ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलं 30 तासानंतर त्यावेळेला पोलिसांना जाग आलेली आहे। पोलिसांना जाग आल्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली आहे। तोपर्यंत आपल्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये असा काही प्रकार घडल्याची माहिती सुद्धा या अधिकाऱ्यांना नव्हती। याच्यावरून आपण समजू शकतो की काय पद्धतीचा कारभार हा एसटी मध्ये सुरू आहे। हा हे एका बाजूला खरं आहे की एसटी मध्ये कर्मचाऱ्यांची वाणवा आहे, एसटी मधल्या कर्मचाऱ्यांचे पगार हे देखील गेल्या अनेक वर्षामध्ये अगदी तुटपुंजे आहेत हे सुद्धा कबूल आहे। पण जर तुटपुंजे पगार आहेत म्हणून कामच करायचं नाही, जबाबदारीच स्वीकारायची नाही, हे जे धोरण आहे किंवा या पद्धतीची जी प्रवृत्ती आहे याला आता पायबंद घालण्याची वेळ आलेली आहे। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी येत असतात। स्वारगेट, शिवाजीनगर हे जे काही परिसर आहेत हे परिसर सतत विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी गजबजलेले असतात। मग अशा गजबजलेल्या या एसटी स्टँडवर शिवनेरी नावाची जी किंवा शिवनेरी प्रवर्गातली जी बस आहे त्याच्यामध्ये हा बलात्काराचा किंवा एका महिलेवरील अत्याचाराचा प्रकार घडतो आणि आता 30 तासानंतर अजूनही राज्याचे गृहमंत्री किंवा पालकमंत्री अजित पवार किंवा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कुठलाही खुलासा अजूनपर्यंत आलेला नाहीये। पण या तिन्ही नेत्यांचा जर आपण विचार केला तर हे तिन्ही नेते कर्तव्यदक्ष आहेत। गेली अनेक वर्ष अजित पवार पुण्याचे कारभारी म्हणून सरकार कुणाचं असो, सत्ता कुणाचीही असो, प्रकर्षानं त्यात काम करताना दिसत आहेत, लक्ष घालून काम करताना दिसत आहेत, पण त्यांनाही अपयश आलेलं आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली काम करणारी IPS अधिकाऱ्यांची फळी किंवा तुकडी यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत अपयश आलेलं आहे। इथली संघटित गुन्हेगारी, इथली या अशा प्रकारच्या महिलांच्या अत्याचाराबद्दलचे गुन्हे या कशावरही पुणे पोलिसांना अंकुश ठेवता आलेला नाहीये आणि त्यामुळे आता पुण्याचं करायचं काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना पडू शकतो। खरं तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून गेल्या काही काळात जितके यशस्वी व्हायला हवे होते तितके झालेले नाहीत हे वास्तव आहे। पण आता पुण्यातली एकूणच परिस्थिती या स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये झालेल्या बलात्काराने आणि या सगळ्या अप्रिय घटनेने ऐरणीवर आणलेली आहे। त्यामुळे परिवहन मंत्रालय असू द्या किंवा पालकमंत्री अजित पवार यांचं कार्यालय आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं जे काय असलेलं यश अपयश याचाही आता लेखाजोखा मांडला पाहिजे। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आलेलं अपयश किंवा त्यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे आता लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भामध्ये पोलिसांना आणि एसटीच्या व्यवस्थापनाला कडक आदेश दिलेले आहेत। हा आरोपी हा जरी रेकॉर्डवरचा असला तरी तो
फार काळ पोलिसांपासून लांब राहणार नाही याचं कारणच आहे की 8 वेगवेगळ्या तुकड्या पोलिसांनी तपासासाठी बनवण्यात आलेल्या आहेत. श्वान पथकं शिरूरच्या दिशेनं रवाना झालेली आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी आता वेळ येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे एसटीच्या सुरक्षेची जी काही एकूणच परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्याची, त्याचा ताळेबंद जमवण्याची. कारण एसटी म्हणजे सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना चरण करण्याचं कुरण आहे असं समजलं जातं किंवा समजलं जायचं. इथला भ्रष्टाचार, इथला गोंधळ, इथली अनागोंदी यामुळे या कर्मचाऱ्यांचं फावलंय असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. हे सांगोल्याच्या बसवर असलेले वाहक आणि चालक नेमके कुठे गेले? हेच जाताना या रेकॉर्डवरच्या आरोपीला ही मोकळीक देऊन गेले का? याचाही शोध लागण्याची गरज आहे. कारण हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा जरी आरोपी असला तरी तो गोड बोलून त्या मुलीला आपल्या संभाषणामध्ये फसवून या रिकामी एसटी डेपोमध्ये घेऊन गेलेला आहे. या सगळ्यांवरती जी काही जबाबदारी आहे या अधिकाऱ्यांवरती, त्या जबाबदारीची निश्चिती व्हायला हवी. इथल्या ज्या स्थानक प्रमुख आहेत पल्लवी पाटील, त्यांना त्या रजेवर असल्याचं सांगितलं जातं. त्यांना 30 तासानंतर ही घटना कळते आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ज्यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला होता त्यांना 30 तासानंतर हे कळतंय. आणि पुण्याच्या स्वारगेट सारख्या गजबजलेल्या एसटी स्टँडवर शिवनेरी सारख्या बसमध्ये जर हा प्रकार होत असेल, तो CCTV मध्ये कैद होत असेल आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नसेल तर आपण समजू शकतो सुरक्षा व्यवस्थेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे किती आणि कसे धिंडवडे पुण्यासारख्या शहरामध्ये निघालेले आहेत. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे पोलीस आयुक्त आणि परिवहन मंत्री या सगळ्यांनाच या अत्यंत निंदनीय प्रकाराचा जबाब राज्याला द्यावा लागेल. अन्यथा जर हा जबाब त्यांनी दिला नाही तर राज्यातली जनता जे काही समजायचं ते समजू शकेल. पण हा प्रकार जर थांबला नाही तर एरवी लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी ही अविश्वासासाठी पात्र ठरत जाईल आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेलं एसटीचं जे जाळं आहे ते एका अविश्वासाच्या फेऱ्यात अडकेल. आणि ज्या मायभगिनी एसटी मध्ये अगदी निश्चिंत होऊन प्रवास करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्यावर विसंबून राहतात त्यांच्या विश्वासाला तडा जाईल. आणि त्यामुळे प्रताप सरनाईक यांना अत्यंत डोळसपणे या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेकडे, इथल्या कर्मचाऱ्यांच्या शैथिल्याकडे आणि अनागोंदी कारभाराकडे उघड्या डोळ्यांनी नीट पाहावं लागेल. अन्यथा जे आधीचे परिवहन मंत्री होते त्यांच्याप्रमाणेच आपणही आहोत असंच संदेश किंवा असंच काहीचं त्यांना राज्याला सांगावं लागेल. मला जे काही प्रताप सरनाईक माहिती आहेत ते या प्रवर्गातले नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून खूप चांगल्या आणि मोठ्या अपेक्षा आहेत. त्या ते पूर्ण करतात की नाही हे पाहायचं आहे. पण त्याही आधी सर्वाधिक अपेक्षा आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या दिशेनं आपला तिसरा डोळा उघडण्याचे. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था याच्यामध्ये पुण्यासारखं एक सुंदर शहर, गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी आणि हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार भस्मसात करून टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि सरनाईक आता काय करतायत हे आपल्याला बघणं अधिक महत्वाचं आहे आणि तितकंच ते लक्षवेधी ठरणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रकारामध्ये कोण नेमकं दोषी आहे? एसटीचे कर्मचारी की इथली सुरक्षा व्यवस्था आणि पुण्याचे पोलीस आयुक्त ह्यांना आता सध्या डुलकी लागली आहे का? त्यांचा आयुक्त पदावरचा कारभार हा अत्यंत ढिसाळ पद्धतीचा आणि संतापजनक होत चाललाय का? आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो. आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.